नमो आदेश. नाथपंथ की अलौकिक साधना आहे या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो. योग मार्ग अगदी प्राचीन काळापासून परमार्थनिष्ठ मुमुक्षांना मोक्षप्राप्तीसाठी दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक आहे ज्ञानमार्ग आणि दुसरा आहे योग मार्ग. ज्ञानमार्ग हा तात्विक विचारांचे एक उत्तम साधन आहे. शास्त्राच्या सहाय्याने त्या मार्गाने स्थूल आणि सूक्ष्म, ऐहिक आणि पारमार्थिक विषयांचे अनियतत्व, अशुचित्व, दुःखकरत्व, मोहजनकत्व वगैरे दोष आणि त्याचप्रमाणे आत्म्याचे नित्यत्व, असंगत्व वगैरे गुणांची पर्यालोचना करून विषय संपर्क चित्ताला आत्मस्वरूपात अथवा ब्रह्मस्वरूपात समाहित करणे हा ज्ञानमार्गाचा मोक्षप्राप्तीचा उत्तम उपाय आहे. योगी लोक सांगतात की केवळ विचाराद्वारा वैराग्याची प्रतिष्ठाही होते आणि परमतत्वात स्थिती पण प्राप्त होत नाही. जोपर्यंत प्राणाचे स्पंदन अनियमितपणे चालू आहे, देह आणि इंद्रिय अस्थिर राहतात, अंतःकरणात वृत्तीचे तरंग उठतात आणि जोपर्यंत इच्छाशक्तीचा प्रभाव प्राणावर, देहावर, इंद्रियावर स्थैर्य संपत करीत नाही, चित्ताचा तोपर्यंत निरोध होऊ शकत नाही आणि तोपर्यंत वासनांचे निर्मूलन होण्याची शक्यता नाही. चित्ताची चंचलता सुद्धा दूर होणार नाही. अंतःकरण आत्मस्वरूपात सामायिक होणार नाही आणि त्यामुळेच मोक्षप्राप्तीसुद्धा होण्याची सुताराम शक्यताही नाही. म्हणूनच यम नियमांचे महाव्रत आचरणात आणायलाच हवे. अनुष्ठानाने देह आणि इंद्रियांचे दमन करायला हवे. आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अशी साधना केल्याने देह आणि इंद्रिय स्थिर होतात, प्राणस्पंदन स्थिर व नियमित होते, चित्तवृत्तीचा निरोध होतो आणि मग निर्मल, निस्तरंग, विषय संगरहित, आत्मसमाहित अंतःकरणामध्ये स्वयंप्रकाशी आत्म्याचे स्वरूप प्रकाशित होते आणि हाच मोक्षप्राप्तीचा उत्तम उपाय आहे. ज्ञानी लोक नेहमी असं म्हणतात, विषयाचे अनित्यवादी दोष पाहिल्यानंतर मनात असा सारखा विचार निर्माण होतो की या दृश्य जगताशी आत्म्याचा काडीमात्र संबंध नाही. तसा दृढ निश्चयसुद्धा होतो. चित्त स्वभावतच विषय विमुख होते, अगदी प्रशांत होते. कर्मप्रवृत्ती नष्ट होतात आणि इंद्रिये स्थिर बनतात. देह, इंद्रिय, मन यात मूलतः वासना वास करते आणि वासनेचे मूळ अज्ञानात आहे. अज्ञान हेच सर्व अनर्थांचे मूळ आहे. अज्ञानाची निवृत्ती झाली की सर्व प्रकारच्या चंचलतेची निवृत्ती होते. त्यासाठी यौगिक प्रक्रियेचे विशेष प्रयोजन ठरत नाही. आत्मविषयक श्रवण, मनन आणि निध्यानसह यामुळे आत्मस्वरूपाचे अपरोक्ष साक्षात्कार होतो. माया आणि मायेमुळे निर्माण झालेले सारे पदार्थ याविषयी वैराग्य उत्पन्न होते. आत्मस्वरूप प्राप्त झाल्यामुळे मायेपासून तो मुक्त होतो. दोन्ही मार्गांचे मत असे आहे की आत्मा स्वभावतः शुद्ध आणि मुक्त स्वभावाचा आहे. प्रकृतीचे अथवा मायेचे गुण दोष आत्म्यावर आरोपिले जातात